ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याप्रकरणी म्हणजेच माहिती पुरवल्याप्रकरणी माहिती लीक केल्याप्रकरणी अधिकृत गुपित कायद्याअंतर्गत नागपूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी म्हणजे 3 जून रोजी निशांत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अग्रवाल यांना 14 वर्षाचा सश्रम कारावास देखील भोगावा लागेल आणि 3000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे। अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश MV देशपांडे यांनी आदेशात म्हटलं आहे की अग्रवाल यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 अन्वये IT कायद्याच्या कलम 66 आणि अधिकृत गुप्तता कायद्याच्या विविध कलमांखाली शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे। नागपुरातील कंपनीच्या क्षेपणास्त्र केंद्राच्या तांत्रिक संशोधन विभागात कार्यरत असलेल्या अग्रवालला 2018 मध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या लष्करी गुप्तचर आणि दहशतवादी विरोधी पथकांनी संयुक्त कारवाईत अटक केली होती। ब्रह्मोस एरोस्पेसच्या माजी अभियंत्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदी आणि कठोर OSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। ब्रह्मोस एरोस्पेस हे DRDO आणि रशियाच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कन्सोर्टियमचा संयुक्त उपक्रम आहे जो भारतात सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र विकसित करतो आणि बनवतो। हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे जमीन, हवा, समुद्र आणि अगदी पाण्याखालूनही डागता येतात। पाकिस्तानला प्रकल्पाची गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून 2018 मध्ये अग्रवालला अटक करण्यात आली होती। तेव्हा या बातमीने खळबळ उडवून दिली होती, कारण ब्रह्मोस एरोस्पेसशी संबंधित हे पहिले हेरगीर प्रकरण होते। अग्रवाल हे नेहा शर्मा आणि पूजा रंजन या 2 फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचा आरोप तेव्हा झाला होता। अग्रवाल यांना गेल्या एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर सुद्धा केला होता। मात्र आता निशांत अग्रवाल याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याप्रकरणी सोमवारी 3 जून रोजी नागपूर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे।